नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण ज्योत्स्ना आज माझ्या किचन मध्ये मिक्स डाळीचे अप्पम दाखवणार आहे। एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी मसूरची डाळ, 2 वाटी उडदाची डाळ, काळ्या पांढऱ्या घेवड्याची डाळ आणि मेथी दाणे। डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायच्या 5 ते 6 तासासाठी। त्यानंतर त्याचं मिक्सर करून घ्यायचंय। ही डाळ आपल्याला 8 ते 10 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायची आहे। कांदा, मिरची, कोथिंबीर, गाजर आणि अजून दुसऱ्या कुठच्याही तुम्ही भाज्या टाकल्या तरी चालू शकतात। ह्याच्यात आपण अर्धा चमचे हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, 1 चमचा मीठ टाकायचं आहे। टाकून आपण सगळं मिक्स करायचं आहे। चिल्यासाठी तवा तापत ठेवलाय आणि त्याच्यावर तेल लावलंय। आता पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया, म्हणजे जेणेकरून ते आतून चांगल्या पद्धतीने शिजेल। खायला सुद्धा चविष्ट आहे ते। आता आपण अप्पमचं भांड तापायला ठेवूया। त्यामध्ये आता पळीने थोडं तेल घालूया। तेल टाकल्यामुळे अप्पम जेव्हा टाकू, अप्पमचं पीठ टाकू तेव्हा ते चिकटणार नाही। डब्यासाठी एकदम उत्तम प्रकार आहे हा अप्पमचा। अशा हळूहळू सुरीच्या साहाय्याने तुम्ही पलटी करू शकतात। तर मैत्रिणींनो, ही होती आजची पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ती कमेंटद्वारे मला नक्की जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत खा, प्या आणि आरोग्यदायी राहा। बाय।